रोज सकाळी उठून सगळ्याच गृहिणींच्या डोक्यात एकच प्रश्न असतो, आजची सगळी कामं वेळेत झाली पाहिजे. यात ती स्वतःला विचारायलाच विसरून जाते की आज मला काय वाटतंय, काय हवंय, काही त्रास होतोय का. हा विचार करायचा म्हणलं तरी तिला अपराधीच वाटतं. तिला ना खरं तर ना कोणाकडून कौतुक हवंय ना मदत. तिला फक्त थोडीशी तिच्या हक्काची वेळ हवी आहे. तिला आवडतं गाणी ऐकायला, पुस्तक वाचायला, बाहेर फेरफटका मारायला, पण ते करायला गेली तरी तिच्या मनात तेच चालू असतं, किचनचं काम काम आणि काम. हे राडगाडगं असंच चालू राहणार आहे. असो, आपण व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूयात. आज ना स्कूलमध्ये ओपन डे होता, म्हणून मी आज स्कूलमध्ये जायला निघाले होते. स्कूलमध्ये गेल्यावर ना त्या छोट्याशा बेंचवर बसून एवढं छान वाटलेलं. लहानपणीची आठवण आली. लहानपणीची म्हणण्यापेक्षा शाळा कॉलेजची आठवण आली. तिथे जाऊन आले. त्यानंतर येता येता भाजी आणली. भाजी म्हणजे फक्त कोथिंबीर आणि टमॅटोज आणायचे होते. बाहेरून जाऊन आले. स्वयंपाक करायचा राहिलेला होता, म्हणून पटकन आल्याबरोबर स्वयंपाकाची तयारी केली. इथे मी डाळबट्टी केलेली आहे. इथे बट्ट्या मी वाफवायला ठेवल्या होत्या, त्या वाफवून झालेल्या आहेत. इथे आमटी करते, सगळी तयारी केली आणि किचनवर असा पसारा झालेला आहे. हां, म्हणजे मी तरी ह्यातलीच आहे की माझ्याकडून स्वयंपाक करताना किचनवर असा पसारा होतो. तुम्ही पण त्यातले आहे का? नक्की कमेंट करून मला सांगा. चला, आता मी आमटी करून घेते आणि मग परत तुमच्यासोबत भेटते. डाळबट्टीच्या रेसिपीचा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते. हिना एक पार्सल आता मिशोवरनं मी मागवलं होतं. ह्यात बाउल सेट आहे, आईस्क्रीमचा बाउल सेट. बाउलची क्वालिटी पण खूप छान आहे. स्पूनची क्वालिटी बघा. हे काहीतरी वेगळा आकार आहे. हा, आईस्क्रीम कट करू शकतो, खाऊ शकतो असं. बघू शकता तुम्ही, जर दिसत असेल क्वालिटी खूप छान आहे. हातात घ्यायला पण हे हलकं नाहीये, जड आहे. ह्याची प्राइस ना मी स्क्रीनवर दाखवते. माझ्या आता प्राइस लक्षात नाहीये, पण क्वालिटी खूप छान आहे आणि बाउल पण खूप छान आलेले आहेत. पाहिजे असेल तर लिंक मी दिलेली आहे, तुम्ही चेक करून घेऊ शकता. The next day. कुठला घ्यायचा आहे? तोच घ्यायचा. तो आवडला तुला? हा छान होता की नाही? कलर छान आहे. तुला पण घ्यायचं का? विराज, तो व्हाईट कलर आहे बाळा, लगेच खराब होतो. हा छान आहे ना? नाही? हा, काय? बर, इथून कळला का तुला तो कसा? माझ्याकडे बघू. हे मेरा हिरो खूप छान.
किती छान आहे बघा हा फ्रॉक. हा नको बरं हा पण घे माझ्या चॉईसचा, तुला दुसरा तुझ्या चॉईसचा एक घे. हा फिर गोल फिर गोल फिर फिर की गोल. आरवी असं का करते आरवी? जसं की तुम्ही बघितलं कुठलाच ड्रेस आरवीला आवडत नव्हता. तिला लॉंग फ्रॉक पाहिजे होता. लॉंग फ्रॉक काय वापरण्यात येत नाही, त्यामुळे मी तिला म्हणत होती की लॉंग फ्रॉक घेऊ नको, आणि तिला लॉंग फ्रॉकच पाहिजे होता. त्यात तिच्या क्लासची पण वेळ झालेली होती, त्यामुळे मग आम्ही तिचा ड्रेस तिथंच अडकवला आणि थांबवला, घेतला नाही तिचा ड्रेस. तिला सांगितलं की आपण तुझा ड्रेस उद्या बघू, तुला जो आवडेल तो घेऊ. माझ्या चॉईसचा एक घे, तुझ्या चॉईसचा एक घे म्हणलं होतं, तरी पण ती नाहीच म्हणली. तिला माझ्या चॉईसचा नकोच होता, तिला तिच्या चॉईसचा पाहिजे होता. आणि क्लासचा पण टाइम झालेला होता, मग तिला म्हणलं थांब आपण उद्या घेऊ. तिला क्लासला सोडलंय, आता घरी घेऊन मी बाकीचे काम आवरते. भेटू मग उद्याच्या ब्लॉग मध्ये. बघू उद्या आरवीला कुठला ड्रेस आवडतोय.